बबलू वा, हे पोरींना चांगलं जमत. काय सेल्फी तर काढत होते, तुम्ही मुलं नाही काढत का? काढतो ना, पण अशा टेक्निक नाही. यात कसली आली टेक्निक? असं कसं? प्रत्येक गोष्टीला एक टेक्निक असतेच. तीच टेक्निक मला पाहिजे. टिप्स टिप्स. आता आलास ना मुद्द्यावर. काय टिप्स हव्यात तुला? बोल. ते किरणला प्रपोज करायचंय, त्यासाठी योग्य वेळ कोणती ना ते ओळखायचंय. अरे पण तुला जी वाटेल तीच योग्य वेळ असते बबलू. असं कसं? तर माझ्याबद्दल तिच्या मनात कोणती भावना हे कसं ओळखायचं? आता ती मला मित्र मानते आणि मी काय करतोय तर प्रेमाची कविता ऐकवतोय. नाही नाही नाही, नको नको, कविता तर ऐकवूच नकोच, कारण ते खूप ओल्ड फॅशन आहे. उलट पळून जाईल ती. हा, नाही नाही नाही, पळून जाणार असेल तर अजिबात ऐकवणार नाही. तेच सांगतोय, दुसरं काहीतरी सांग ना. म्हणजे कसं, प्रपोज केल्यावर ना माझ्या आयुष्यात आशेचा किरण उगवेल. बबलू, आपण एक डील करायची का? दिल पे डील करायची. बोला. मी तुला किरणच्या बाबतीत सगळी हेल्प करेन, पण एका अटीवर. अट आहेच, आईसारखीच आहे. ठीक आहे, पण सावलीला त्रास द्यायला सांगू नका. बाकी काय पण सांगा. नाही रे, तसलं मी काहीच सांगणार नाही. उलट आता मी पॉझिटिव्ह झालीये. मी दुसऱ्यांच्या पायात पाय घालणारच नाही, मी स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे. अरे वा, घरात सुधारण्याचा वारा लागला सगळ्यांना. सगळे सुधारले. डन डन. अट काय तुमची? बोला. तू मला माझ्या मॉडेलिंगचं स्वप्न पूर्ण करण्यात हेल्प करशील? मॉडेलिंग? तर तू गायक आहेस, मॉडेलिंग कशाला? तू माझी मदत करणार आहेस की नाही ते सांग. करतो, करणार. डन डन डील. डन. शिर्के, आता जे पाठवले डिटेल ते चेक करून घ्या. त्याच्यात पॅनिक होण्यासारखं काय आहे? हा मग ठीक आहे. तू इथे सतत राबतोय, इतकी मेहनत करतोय कंपनीसाठी आणि क्रेडिट दुसरं कोणीतरी घेऊन जातं. तुला त्याचं काहीच वाटत नाही? आता काय झालंय? घ्या आता, तुला माहितीच नाहीये काय झालंय. वा 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 वा. ऐश्वर्या, जे काय आहे ते स्पष्ट बोल. स्पष्ट बोलते तुला. तुझा धाकटा भाऊ आणि तुझी मॉम ते हर्बल प्रॉडक्टच्या रिसर्च साठी गेलेत, पण तुला नाही घेऊन गेले आणि सांगितलंही नाही. वाव. तिथे तिघांचं काय काम आहे? आणि तसंही जाताना मला सांगून गेले ते, आणि सगळे तिकडे गेले, तर मग इथे कोण आहे काळजी घ्यायला? तू आहेस ना जुना बिझनेस सांभाळायला. उरलेला ते नवीन नवीन आयडियाज एक्सप्लोर करतायत. यू कॅरी ऑन. व्हेरी गुड. ऐश्वर्या, प्रॉब्लेम काय आहे नक्की? तुला कशातच प्रॉब्लेम नसतो का नील? हा ऐश्वर्या, आता लक्षात आलं माझ्या. ती लोक तुला विचारून नाही गेले म्हणून तुला राग आलाय ना? खूप बालिश आहेस तू. नाही म्हणजे जेव्हा कधी मी काहीतरी बोलते ना त्यावर तुला उलट काहीतरी बोलायचं असतं, समजून तर घ्यायचंच नाहीये. व्हेरी किडिश. ऐश्वर्या ऐक ना, एक सांगू का? तू आता हळूहळू एकटी पडायला लागलीस. यावर सोल्युशन आहे माझ्याकडे. देऊ का? नको राहू. तरी ऐक, जर घरातले म्हणतायत तसं खरंच राजकुमार दादा सुधरत असेल तर त्यातून तूही काही धडे घे आणि सुधार. राजकुमार सुधारतोय की नाही हे तर काळच सांगेल, पण तू कधी सुधारणार आहेस? हे बघ ऐश्वर्या, फक्त स्वतःचा विचार करणे म्हणजे तुझ्या लेखी सुधारणा असेल ना, तर मी कधीही सुधारणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या याच विचारांमुळे तू या घरात राहिली आहेस. सारंग सर, थांबा. हा घ्या डब्बा आणि ही कोथिंबीर वडी. कशी झाली आहे ते सांगा मला. तू बनवलीस ना, मग कमालच झाली असेल सावली. हो नाही, तसं नाही. माझा उपवास आहे म्हणून मी खाऊन नाही बघितलं अजून. कशाला उपवास वगैरे करतेस? तब्येतीला जप जरा. माझ्या तब्येतीला काय होणार आहे? आणि आज कार्तिकी एकादशी आहे. आज मी अन्नदान करायचं ठरवलंय. अन्नदान? चांगलंय. कुठे जाणार आहेस? एक वृद्धाश्रम आहे, तिथे जाणार आहे आणि त्यासाठीच मी प्रसाद सुद्धा बनवणार आहे. मी पण आलो असतो, पण मीटिंग आहे, जावं लागेल मला.
काही हरकत नाही. मी केलं काय तुम्ही केलं काय एकच आहे ना. तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या. मी विठुरायाकडे प्रार्थना करेन तुमच्या कामात तुम्हाला यश मिळते. थँक्यू बालिके. हर्बल प्रॉडक्टचा गड जिंकून येतो मी. हो, बाय. बाय. आता मी बघतेच तुला यश कसं मिळतं ते. कधी कधी वाटतं आयुष्य एका रंगीबेरंगी कापडासारखं आहे. वेगवेगळ्या धाग्यांनी वेगवेगळ्या रंगांनी विणलेलं कापड. काही माणसं त्या धाग्यांची वीण टिकवण्याचा प्रयत्न करतात, पण ती वीण उसवत जाते, गाठी पडायला लागतात. आणि तेवढ्यात कुठून तरी विठ्ठला तुझं नाव येतं मुखात आणि धाग्यांच्या गाठी अशा सुटत जातात. रंग पुन्हा बहरू लागतात. तू आहेस तर हे आयुष्य आहे विठ्ठला. असाच कायम पाठीशी राहा. हौस आहे ना तुला सगळ्यांसमोर चांगलं बनायची. अन्नदान करणार आहेस तू. आता या औषधाने जो कोणी ही खिचडी खाईल त्याची अशी काय हालत होणार की तुला शिव्या पडणार कन्फर्म. आणि पुन्हा तू आयुष्यात कधीच अन्नदान करायचा विचार करणार नाहीस. नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.